2000 वर्षापूर्वी या जगामध्ये एक अद्भुत आणि विलक्षण घटना घडली. आशिया खंडामधल्या छोट्याशा देशामध्ये, ज्याचं नाव इस्रायल आहे, त्या छोट्याशा देशातील एका छोट्या गावामध्ये, ज्या गावाचं नाव बेथलेम आहे, एक अद्भुत व्यक्तीचा जन्म झाला. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं प्रभू येशू. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस अनेक अद्भुत घटना ह्या जगामध्ये घडल्या. विशेष करून हजारो वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेण्या अगोदर त्याच्या जन्माविषयी, तो जगामध्ये कार्य करणाऱ्या त्याच्या कार्याविषयी अनेक लोकांनी, अनेक मोठमोठ्या संदेष्ट्यांनी भविष्यवाण्या केलेल्या होत्या. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये जन्म घेण्या अगोदर हजारो वर्षांपूर्वी त्याच्याविषयी धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं होतं की एक अद्भुत राजा, एक अद्भुत व्यक्ती, एक उद्धारक, एक तारणारा ह्या जगामध्ये जन्म घेणार आहे. आणि ज्यावेळेस येशूचा जन्म झाला त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं, देवाचं वचन आम्हाला सांगतं की एका छोट्याशा गायीच्या गोठ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि त्याचा जन्म झाल्यानंतर रानामध्ये थंडीच्या भयानक दिवसामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की काही मेंढपाळ लोक आपल्या मेंढरांना राखत होते. साधे भोळे हे मेंढपाळ रात्रीच्या वेळेस आपले कळप त्या ठिकाणी रक्षण करत असताना देवाचे जे स्वर्गदूत आहेत, देवदूत आहेत, त्यांनी येऊन या साध्या भोळ्या लोकांना एक आनंदाची वार्ता सांगितली. आणि आनंदाची वार्ता इतकी अद्भुत होती की हे मेंढपाळ इतके आनंदित झाले की लगेच ती आनंदाची बातमी बघण्यासाठी, त्याची प्रचिती घेण्यासाठी त्या ठिकाणी ते निघाले. देवाच्या वचनामध्ये सांगितलं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि मेंढपाळ रानामध्ये मेंढरं जे राखत होते त्यांना प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की देवदूत, स्वर्गदूत लोकांना येऊन दर्शन देऊन प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये जो जन्म घेतलेला आहे त्याविषयी सुवार्ता सांगत आहे. आणि ते सांगताना त्यांना सांगत आहेत की पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. सर्व लोकांना, जगातील प्रत्येक व्यक्तीला, तो कोणताही जातीचा असो, कोणताही धर्माचा असो, स्त्री असो, पुरुष असो, शिकलेला असो, अडाणी असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, सर्व लोकांना मोठा आनंद जो होणार आहे त्याविषयी देवदूतांनी सुवार्ता सांगितली. मी आज तुम्हाला एक अद्भुत गोष्ट सांगू इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्त हा जगातील प्रत्येक मनुष्यासाठी या जगामध्ये आला. तो कोणत्या विशिष्ट लोकांसाठी आला नाही. तो कोणता धर्म स्थापायला आला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने कोणताही धर्म स्थापन केला नाही. प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याला नीतिमान आणि धार्मिक बनवण्यासाठी आला. हालेलुया. धर्म आम्हाला एकमेकांमध्ये लढायला सांगतात. धर्म एकमेकांमध्ये समस्या निर्माण करायला सांगतात. जगामध्ये गोंधळाची स्थिती धर्माच्यामुळे आहे. परंतु येशूने कोणताही धर्म स्थापन केला नाही. येशू ह्या जगामध्ये आला ह्याचं कारण होतं की प्रत्येक मनुष्याला आनंद प्राप्त व्हावा. मोठा आनंद, मोठा आनंद. हे जे मेंढपाळ अरण्यामध्ये
मेंढर राखत असताना ज्यावेळेस स्वर्गदूत त्यांनी बघितले ते घाबरून गेले. त्याच्यामध्ये भय आलं, भीती आली. आणि तुम्हाला माहिती आहे की मनुष्य प्राणी हा भित्रा आहे. तो वेगवेगळ्या गोष्टीला घाबरतो, त्याच्या मनामध्ये भय येतं. किती बलवान व्यक्ती जरी असेल तरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीला तो घाबरतो. आज माझा विषय हा आहे की अनेक प्रकारचं भय जे माणसाच्या जीवनामध्ये आहे. मी तुम्हाला आज आनंदाची गोष्ट बातमी सांगत आहे की देव तुम्हाला त्या सर्व भयातून सोडवण्यास समर्थ आहे. देवाचा आत्मा मला सांगत आहे, ज्यावेळेस मी ह्या संदेश ज्यावेळेस मी तयार करत होतो, प्रभूने मला सांगितलं की अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या भयामध्ये जीवन जगत आहे. वेगवेगळ्या प्रकारचं भय त्यांच्या जीवनावर राज्य करत आहे. सगळ्यात पहिलं मनुष्याचं भय अनेक लोकांच्या जीवनामध्ये आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी शरीराचा नाश करू शकतो परंतु आत्म्याला काही करू शकत नाही, त्या अशा मनुष्याला तुम्ही भिवू नका. परंतु शरीर आणि आत्मा ह्या दोघांचाही नाश करून त्याला नरकामध्ये सार्वकालिक अग्नीमध्ये टाकण्यास जो देव जिवंत आहे, समर्थ आहे, त्याला आम्ही घाबरावं. मनुष्याचं भय आम्ही पाहतो अनेक लोकांच्या जीवनावर राज्य करतं. प्रभू येशू ख्रिस्त या भयातून सोडवण्यास आम्हाला समर्थ आहे. आणखीन एक जे भयानक रीतीने भय लोकांच्या जीवनावर राज्य करतं आणि ते आहे मरणाचं भय. मी अनेक लोक बघितलेले आहेत. मला आठवतं काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीने मला फोन केला आणि बोलवलं, पाळक साहेब कृपा करून या, अमुक एक व्यक्ती मरणाच्या पंथाला आहे. डॉक्टरने सांगितलं थोड्या दिवसाचा अवधी आहे आणि ही व्यक्ती मरणार. एका मोठ्या चांगल्या कंपनीमध्ये ती व्यक्ती मोठ्या हुद्द्यावर होती, कामाला होती, चांगलं जीवन जगत होते. रिटायरमेंटला 1-2 महिने बाकी असताना अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. 1 महिना त्यांनी तसंच अंगावर काढलं, गोळ्या खाल्ल्या, पण काही फरक पडेना. डॉक्टरकडे ज्यावेळेस गेले, डॉक्टरने विचारलं तुम्हाला काय काय होत आहे. त्यांनी सांगितलं अमुक त्रास होतो. डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे. आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीने ते ऐकलं ते म्हटले की डॉक्टर तुम्ही असं कसं काय सांगतात, तुम्ही मला तपासलं नाही, काही नाही. त्यांनी सांगितलं की हे सर्व जे चिन्ह आहेत, लक्षणं आहेत, हे कॅन्सरचे आहेत. हा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अशी अतिशय शिस्तबद्ध वागणारा व्यक्ती होता. टायमावर जेवणं, टायमावर झोपणं, टायमावर कामाला जाणं, सर्व गोष्टी शिस्तबद्ध रीतीने हा व्यक्ती करत असे. परंतु हे जीवनामध्ये सर्व करत असताना मात्र कधी देवाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. देवाची ओळख त्या व्यक्तीला नव्हती. आणि ज्यावेळेस डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुम्हाला असा आजार आहे, त्यावेळेस ही व्यक्ती घाबरून गेली. ते म्हटले आता काय करावं. त्यांनी सांगितलं की डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात, मला सांगा मी ह्याच्यातून बरा होईल किंवा नाही. त्यांनी सांगितलं की मी 90% तुम्हाला खात्री देतो, 10% माझ्या हातात नाही. या व्यक्तीने सांगितलं अहो तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही मला 100% खात्री द्यायला हवी की मी ह्याच्यातून पूर्णपणे बरा होईल. त्यांनी सांगितलं आम्ही आमचा प्रयत्न करू, बाकी सर्व वरच्याच्या हातामध्ये आहे. आणि ज्यावेळेस ही गोष्ट ह्या व्यक्तीने ऐकली त्याला कळेना काय करावं. डॉक्टरने दुसऱ्या दिवशी बोलवलं, त्यांची टेस्टिंग करण्यात आली, रिपोर्ट आले. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की ह्या व्यक्तीला कॅन्सर आहे. आणि ज्यावेळेस ऑपरेशनला गेले, ऑपरेशनला जायच्या आधी ही व्यक्ती एका लहान मुलाप्रमाणे रडू लागली. मरण ज्यावेळेस डोळ्यासमोर दिसतं, चांगला व्यक्ती हादरून जातो. मरणाचं भय मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. मी ज्यावेळेस काल मी एक रस्त्याने जात असताना एक गोष्टीविषयी विचार करत होतो. जगामध्ये आज कितीतरी संशोधन झालेलं आहे, सायन्स कितीतरी पुढे गेलेलं आहे, विज्ञान कितीतरी प्रगत झालेलं आहे, मोठमोठे दवाखाने आलेले आहेत, मशिनरी आलेल्या आहेत.
सर्व काही प्रगती झालेली आहे, परंतु तरीही मरणाला कोणीही टाळू शकलेलं नाही. ज्ञानी व्यक्ती तोही मरतो, अनपढ तोही मरतो. मरणाचं भय मनुष्याच्या जीवनामध्ये राज्य करतं. आज अनेक लोक या भयामध्ये जीवन जगत आहे. आणखीन आम्ही पाहतो की धोक्याला मनुष्य घाबरतो. रस्त्याने जात असताना, आपले काम धंदे करत असताना त्याला खात्री नाही की तो वापस संध्याकाळी सुखरूप घरी येईल का नाही. धोके मार्गामध्ये आहेत. त्याचं भय मनुष्याच्या जीवनावर राज्य करतं. आणखीन एक प्रकारचं भय मनुष्याच्या जीवनावर राज्य करतं भविष्याविषयी. अनेक लोक आपल्या भविष्याविषयी चिंताक्रांत आहेत, आपल्या लेकरांविषयी चिंताक्रांत आहेत, आपल्या लेकरांच्या भविष्याविषयी चिंताक्रांत आहेत. त्यांना कळत नाही की पुढं त्यांचं कसं होईल, नोकरी व्यवस्थित लागेल की नाही, त्यांचं कुटुंब व्यवस्थित तयार होईल का नाही. भय, भविष्याचं भय लोकांच्या मनामध्ये आहे, भीती आहे. अनेकदा काही काही लोक येतात प्रार्थना करण्यासाठी की बाळासाहेब प्रार्थना करा, माझ्या लेकरांसाठी प्रार्थना करा, आमच्या भविष्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना करा. भय मनुष्याच्या जीवनामध्ये राज्य करतं भविष्याविषयी. आणखीन एक भय मी पाहिलेलं आहे लोकांच्या जीवनामध्ये राज्य करणारं. वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न लोकांना पडतात, त्या स्वप्नाच्या भयांमध्ये ते जगतात. काही वर्षांपूर्वी एक स्त्री माझ्याकडे प्रार्थनेला आली आणि अनेक वर्षपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न तिला पडत असत. सैतानाच्या बंधनामध्ये ती होती. ज्यावेळेस प्रार्थनेला आले, मी तिसाठी प्रार्थना केली. प्रभूच्या आत्म्याने त्या बंधनातून तिला सोडवला. नेक्स्ट पुढच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस ती आली, तिने सांगितलं की पाळक साहेब, तुम्ही प्रार्थना केली, माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ 36 वर्षामध्ये काल पहिल्यांदा मी चांगल्या रीतीने झोपले. लोक विचार करायचे, तिच्या कुटुंबातील विचार करायचे, ही स्त्री झोपलेली आहे, घोरत आहे. पण त्यांनी सांगितलं की दुष्ट आत्मा सैतान त्यांच्या आत्म्याला घेऊन जायचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या यातना त्यांना तो द्यायचा. कितीतरी वर्ष ते झोपलेल्या नव्हत्या. वेगवेगळ्या प्रकारचं स्वप्नांचं भय लोकांच्या जीवनावर राज्य करतं. या ठिकाणी सुद्धा देवाचा आत्मा मला सांगत आहे, असे काही काही लोक आहेत की अशा प्रकारचे स्वप्न तुम्हाला पडतात, भय निर्माण होतं, दडपण तुमच्या जीवनावर येतं, अचानक झोपेतून दचकून जागे होतात. ते भय भीतीचं राज्य तुमच्या जीवनावर आहे. आज तुम्हाला आनंदाची वार्ता आहे की आज प्रभू येशू ख्रिस्त या बंधनातून तुम्हाला सोडवेल. दुष्टाचं भय अनेक लोकांच्या जीवनावर राज्य करतं. अनेक प्रकारचे धोके, लढाई याचं भय, काही काही अशा प्रकारचं भय आहेत की जे काल्पनिक आहेत. काल्पनिक भीती लोकांच्या जीवनावर राज्य करते. काही नसताना भीती वाटते. मला असं वाटतंय, मागच्या वर्षी एक स्त्री ज्यावेळेस आली आणि त्यांनी सांगितलं की मी रस्त्याने जाऊ शकत नाही एकटी, मला भीती वाटते. मी विचारलं कसली भीती वाटते, ते म्हटले माहित नाही, परंतु दाराच्या बाहेर पाऊल टाकायला मला भय माझ्या मनामध्ये येतं. मी जाऊ शकत नाही, रस्त्याने चालू शकत नाही एकटी. भीतीचं राज्य मनुष्याच्या जीवनावर सैतानाने टाकलेलं आहे. हे बंधनं आहेत जे सैतानाने मनुष्याला अशा भयामध्ये बांधलेलं आहे. ते म्हणतात की मी घराच्या बाहेर स्वेच्छेने एकटी कधी चालू शकत नाही, कोणीतरी मला संगती असायला पाहिजे, नाहीतर उगीचच भय निर्माण होतं. घरामध्ये कोणीतरी आहे माझ्या आजूबाजूला फिरत आहे आणि घरामध्ये सुद्धा सुरक्षित वाटत नाही. भय त्या ठिकाणी आहे, भीती आहे. लक्षात ठेवा,
अशा प्रकारचं भय सैतान लोकांच्या जीवनावर आणत आहे. काही लोकांना अंधकाराचं भय त्यांच्या जीवनामध्ये आहे. अंधकार त्याचं भय लोकांच्या जीवनावर राज्य करतं. अंधारात जाण्यासाठी घाबरतात. दुष्ट आत्म्याचं भय, वेगवेगळ्या प्रकारचं आत्म्यांचं भय, मेल्यानंतर काय होईल त्याचं भय, आणि या सर्व प्रकारची जी भीती आहे लोकांच्या जीवनावर राज्य करते. ज्ञानी असो तो सुद्धा कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरतो. काही लोक निर्धन होण्याचं भय त्यांच्या मनात असतं. भीती असते की माझा पैसा संपला तर काय होईल. आणि अशा प्रकारच्या भयामध्ये लोक जीवन जगत आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर जन्माला आला, स्वर्गदूतांनी येऊन साधारण लोकांना भेट दिली आणि सांगितलं तुम्ही भिवू नका, तुम्हाला भिण्याची गरज नाही, कारण आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्माला आला आहे. तारणारा म्हणजे कोण? सुटका देणारा, मुक्ती देणारा, बंधनातून सोडवणारा. जे वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये आज लोक जीवन जगत आहेत, त्या बंधनातून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सगळ्या प्रकारचं भय, हे सर्व प्रकारची दुष्टता मनुष्याच्या जीवनामध्ये का आलेली आहे? कारण त्याचं कारण आहे पाप. पाप मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी घेऊन येतं. ज्यावेळेस परमेश्वर देवाने सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेस बायबल आम्हाला सांगतं की त्यांनी पाहिलं की सर्व काही चांगलं आहे. प्रत्येक दिवशी जे काही त्यांनी निर्माण केलं त्या प्रत्येक दिवसाला त्याने आशीर्वादित केलं आणि म्हटलं हे चांगलं आहे, चांगलं त्यांनी बनवलं. मग वाईट कुठून आलं? समस्या कुठून आली? दुःख कुठून आलं? आजार आणि व्याधी कुठून आली? ज्या वेळेस मनुष्याने देवाची आज्ञा मोडली त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये आल्या. आणि प्रभू येशू ख्रिस्त बायबल आम्हाला सांगतं की ह्यासाठी या जगात आला की जे हरवलेले आहे त्यांना शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी, सुटका देण्यासाठी, मुक्तता देण्यासाठी येशू ह्या जगामध्ये आला. आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला खरा आनंद, खरी शांती आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये देण्यास समर्थ आहे. तो आम्हाला खरेखुरं नीतिमान बनवण्यास समर्थ आहे. तो आम्हाला सर्व प्रकारच्या भयातून सोडवण्यास समर्थ आहे. आज जर तुम्ही त्याला आपला हात द्याल, त्याला म्हणाल की प्रभू मला ह्या सर्व बंधनातून तू सोडव, तर तो तुम्हाला ह्या सर्व बंधनातून सोडवण्यास समर्थ आहे. कारण तो ह्यासाठीच ह्या जगात आला की आम्हाला सुटका मिळावी, आम्हाला मुक्तता मिळावी, आमचं उद्धार व्हावं, आमचं तारण व्हावं. लक्षात ठेवा, तो आम्हा सर्वांचा आहे. आम्हा सर्वांना त्याची गरज आहे. ह्या पृथ्वीवर असं कोणीही नाही की ज्याची त्याला गरज नाही. कारण आम्ही प्रत्येक जण कुठं ना कुठं काही ना काही समस्येमध्ये आहो, कोणत्या ना कोणत्या दुःखामध्ये आहो, कोणत्या ना कोणत्या समस्येमध्ये आम्ही आहो, अडचणीमध्ये आहो. आणि त्याच्यातून सोडवण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. तो तुमचे आजार बरे करू शकतो, तो तुमचे दुःख निवारण करू शकतो, तो तुमच्या पापांची क्षमा करू शकतो, तो तुम्हाला सुटका देऊ शकतो. आज एखाद्या वेळेस तुम्ही भीतीच्या बंधनामध्ये असाल, वेगवेगळ्या गोष्टीचं भय एखाद्या वेळेस तुमच्या हृदयामध्ये असेल, सैतानाचं भय, भविष्याचं भय, अंधकाराचं भय, मनुष्याचं भय, दुष्ट आत्म्यांचं भय, एखाद्या वेळेस निरर्थक भय तुमच्या जीवनामध्ये असेल, एखाद्या वेळेस काही विकारांमुळे तुमच्या जीवनामध्ये भय असेल, आजारांचं भय असेल, मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की 2000 वर्षापूर्वी त्या बेथलेम गावामध्ये आमच्यासाठी तारणारा जन्माला. त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं तो आज, काल आणि युगानुयुग सारखा आहे. 2000 वर्षापूर्वी त्यांनी अनेक अद्भुत गोष्टी केल्या. येत्या
या दिवसांमध्ये 2 दिवसांमध्ये आम्ही त्या गोष्टी ऐकणार आहोत, शिकणार आहोत. पण आज मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तोच प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. तो आम्हाला उद्धार देण्यास समर्थ आहे. तो आम्हाला या सर्व प्रकारच्या भयातून सोडवण्यास समर्थ आहे. तो आमचे सर्व विकार आणि व्याधी दूर करण्यास समर्थ आहे. कारण तो ह्यासाठीच या जगामध्ये आला की सैतानाचं कार्य नष्ट करावं. आज जर तुम्ही त्या समस्येतून जात असाल, अशा प्रकारच्या भयामधून तुम्ही जात असाल, आज मी तुम्हाला विनंती करेल की जर तुमचा उजवा हात तुम्ही तुमच्या छातीवर ठेवा किंवा डोक्यावर ठेवा. ह्यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. प्रभू येशू ख्रिस्त आजही जिवंत आहे. तो तुम्हाला ह्यावेळेस स्पर्श करेल. तो तुम्हाला आरोग्य देईल. ह्या बंधनातून तुम्हाला सोडवेल. हालेलुया. सर्वजण आपण शांत राहूया. आपले नेत्र आपण वरती परमेश्वराकडे लावूया.